तर नमस्कार, मी आहे कल्याणी. पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि 2 दिवसानंतर भरपूर असा पाऊस पडल्यानंतर आज ऊन पडलेलं आहे मस्त असं. आणि आभाळ तर आहेच, पण काही नाही. आणि इथे माझी सकाळची सगळी कामे आवरलेली आहे, पूजा वगैरे पण झालेली आहे छान प्रकारे. आणि स्वयंपाक झालेला माझा. आणि मी आज स्वयंपाकात दुधी भोपळ्याचे थालीपीठ करणार आहे. त्यासाठी मी हा दुधी भोपळा घेतलेला एक, आणि तो कट करून घेतलेला. मग त्याची सालं वगैरे काढून घेतली, त्याला धुवून पण घेतलं. आणि आत्ता मस्त असं याला किसून घ्यायचं आहे. आणि किसताना थोडी काळजी घ्या बरं का, नाही तर हात वगैरे कापू शकते. यामध्ये मी कांदा पण किसून टाकलेला, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मग सगळे मसाले घातलेले. आणि हातावर चोळून ओवा पण घातलेला. मला भरपूर असं ते तीळ वगैरे आवडते, त्यामुळे मग तीळ वगैरे टाकलेले. आणि ते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण, गव्हाचं पीठ टाकून छान असं. आणि त्यानंतर मग इथे मी थापायला घेतलेले आहे थालीपीठ. मस्त असे थापून घ्यायचे पातळ, आणि त्यामध्ये मस्त होल वगैरे पाडून घ्यायचे, जेणेकरून तो सगळीकडे शेकला जातो. आता मी तवा ठेवलेला होता तापायला, ह्यावर टाकलेला आहे तेल. आणि आपण मस्त असं थालीपीठ टाकलेलं आहे. माझी आई असं करत नाही, ती लाटूनच करते. पण मी हे जालन्याला होते ना, त्यावेळेसच शिकलेले, मला काही माहिती नव्हतं असं करायचं ते. आणि इथे बघा मस्त असं खरपूस दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. आणि हे स्पेशल थालीपीठ या चिवसाठीच मी बनवलेलं आहे, कारण की तिला भरपूर असं थालीपीठ आवडते. त्यामुळे तिच्या डब्यासाठी आज मी थालीपीठ केलेलं. तिला विचारलं कसं झालेलं, तर तिने सांगितलं छान झालेलं. तर चला मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.